बा बी माझ्यापासून लांब राहिला. मी इकडं शहरात आले. माझ्या बाची अन माझ्या देवी आईंची सेवा करायला. देवी आईंनी बी माझ्यावर लय जीव लावला, माया केली, प्रेम दिलं. नशिबाचा हेवा वाटल अशी माणसं मिळाली मला इकडं. आदित्य सरांसारखे चांगले मित्र झाले आणि माझ्या आयुष्याच्या जगण्याला अर्थ. पण देवा, किर्लोस्कर घरात हे जे काय बी चाललंय ना, म्हणजे आदित्य सर आणि देवी आईंमध्ये जी काय बी दुसपोस सुरू आहे ना, त्यानं समद बिघडलंय बघ. मी 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 देवी आई आणि आदित्य सरांमध्ये जे काय बी नातं आहे ना, तसं नातं जगात कधीच कुठं बी पाहिलं नव्हतं. पण आता माझ्यामुळं त्यांच्यामधलं नातं ताणलं जात आहे आणि त्याचा लय त्रास होतोय मला. देवा, किर्लोस्कर घरातली समजे सुखी राहावी, कायम आनंदी राहावी, एवढीच माझी इच्छा आहे बघ. आणि त्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. देवी आई आणि आदित्य सरांमधला अबोला कायमचा मिटायला हवा. त्यांच्यामध्ये समद सुरळीत व्हावं. आता समधी भिस्त तुझ्यावर हाय बघ. तूच काहीतरी मार्ग काढ. सत्य हेच आहे की पारूला स्वतःला हे पद नकोय. सांगू, पारू आहे ना, पारू ब्रँड अँबॅसेडर हे पद खरंच खूप मनापासून निभावत होती. ती सगळी कामं खरंच खूप प्रामाणिकपणे करायची. मग अचानक तिला हे काम नावडतं कसं काय होऊ शकतं? तिला हे कामच करायचं नाहीये असं कसं काय म्हणू शकते यार? ती मला खरंच कळत नाहीये. पारू असं काही बोललीच नसेल तर? काय दादा, त्या दिवशी कोणीतरी पारूच्या चेहऱ्यावर शाई फेकली, पारू घाबरली. पण याचा अर्थ तिने काम करायला नकार दिला असं कुठे होतं? मग पारू असं काहीच बोलली नव्हती, ती फक्त घाबरली होती. अनुष्काने आईला हे सगळं वाढवून सांगितलं आणि आईला डिसिजन घ्यायला भाग पाडलंय. पण आता हे सगळं तिने का केलं माहित नाही, पण ह्या सगळ्यात पारूची काहीही चूक नाहीये. प्रीतम, तुला कळतंय का तू काय बोलतोयस ते? हे बघ, अनुष्का हे असं का करेल? काय मोटिव्ह असेल त्याच्या मागे? तेच तर कळत नाहीये ना, तेच माहित नाहीये. हा, पण पारू हे असं काही करू शकत नाहीये, तुलाही माहिती आणि मलाही माहिती आहे. आई समोर अनुष्काचा शब्द राहावा, तिचं नाव खराब होऊ नये म्हणून पारू हे सगळं करते. अनुष्काबद्दल जर आईला कळलं ना तर आईला वाईट वाटेल, तिच्या देवी आईला त्रास होईल, म्हणून पारू हा सगळा आरोप स्वतःवर घेते. यार, कमाल आहे पारूची. तिने हे सगळं मला सांगायला हवं होतं ना यार. मी ऐकून घेतलं नसतं का? अरे मित्र आहोत ना आपण. इतर सगळ्या गोष्टी कशा सांगत असते, मग ही इतकी महत्वाची गोष्ट सांगायला काय झालं होतं तिला? बरोबर, आता जे झालं ते झालं. हे बघ, आता आपण पारूसोबत उभं राहायची जास्त गरज आहे. अरे एकटी पडली, अरे ती साधं बोलायला कोणी नाही तिच्याकडे. आता पण मन मोकळं करायला मंदिरात गेली. प्रीतम, अजून 1 तास आहे. मी पारूला भेटून येतो. मला काय खरं काय खोटं ना जाणून घ्यायचं तिच्या तोंडून. अरे मीटिंग आहे आता, आता कुठे जातोयस? नाही, मी आलोच. अरे दादा, मीटिंग. आई, नाही काहीच प्रॉब्लेम नाहीये, आपण सुरू करूया मीटिंग. दादा अडकला असेल कुठेतरी, मी सुरू करतो. हा, सो बेसिकली आपण आता हे करतोय. आदित्य इथे होता ना, मग कुठे गेलाय? प्रीतम, खरं काय आहे? तुला माहिती असेल तर सांगून टाक. हे बघ, माझ्यापासून काही लपवण्याची गरज नाहीये. हो प्रीतम, प्लीज खरं सांगून टाक. अरे ऍक्च्युली दादा देवळात गेलाय. देवळात? 1 मिनिट, पारू पण देवळात गेली आहे ना?
नाही म्हणजे आदित्य कॉल उचलत नाहीये ना, तर आपण पारूला फोन करून विचारलं असतं की आदित्य आहे की नाही तिकडे. काही गरज नाहीये. अनुष्का, तू मीटिंग कंडक्ट कर. मॅम मी कशी करणार, मला फार डिटेल्स माहिती नाहीये. इट्स ओके. जेवढं माहितीये त्याच्यावर सुरू कर. आम्ही दोघं आहोतच इकडे. आपण सुरू करूया मीटिंग. मॅडम थोडं इम्पॉर्टंट होतं. बोल ना.